बातमी पावसाची। कोकणामध्ये 13 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तर मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। महाराष्ट्रामधील 50% भागामध्ये सोमवारी मान्सून पोहोचलाय। नाशिक, संभाजीनगर शहरामध्ये आगमन झालंय। कोकणामध्ये मान्सूनचा जोर सर्वाधिक असून 13 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, तर 14 ते 17 पर्यंत मुसळधार पाऊस राहील। त्यामुळे येत्या 8 दिवसांमध्ये कोकणामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे। कोकणामध्ये 13 जूनपर्यंत अतिवृष्टी होईल असा इशारा देण्यात आलेला आहे, तर मध्य महाराष्ट्राला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला। आणि याचविषयी अधिक माहिती घेऊया। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी सोबत आहेत। उमेश, याबद्दलचा अंदाज वर्तवताना, अलर्ट देताना हवामान खात्याने नेमकं काय म्हटलेलं आहे? 14 ते 17 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे। मान्सून महाराष्ट्रात 50% भागात या सगळ्या दिवसामध्ये व्यापला जाईल अशा प्रकारची ही शक्यता मान्सून विभागाकडून देण्यात आलेली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून आपण पाहतोय की कोकण पट्टा जो असेल या कोकण पट्ट्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे तो आपल्याला पडताना पाहायला मिळतो। खास करून रत्नागिरी भागामध्ये हा पाऊस जो आहे याचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। यासोबतच मुंबईचा जो पट्टा आहे 2 दिवसापूर्वी आणि कालपर्यंत जर आपण पाहिलं तर मुंबईच्या सगळ्या परिसरामध्ये देखील चांगल्या प्रकारचा पाऊस पडला होता आणि यापुढेच 14 ते 17 जूनमध्ये हा पाऊस जो आहे तो अत्यंत समाधानकारक असा पडणार आहे अशा प्रकारची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कोकणाला 13 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा आहे आणि त्याबरोबरच 14 ते 17 जूनपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे।